जय शिवराय मित्रांनो, आता चालू आहे महाडला आणि स्टँडला येऊन रिक्षा नंबरात लावली, पण स्टँडच्या बाहेर. कारण तुम्हाला तर माहित आहे इथे कधी कधी रिक्षा नंबरात लावायला जागाच नसते. परमिट बंद नाही झाले तर यापेक्षा बेकार दिवस येणार आहेत. आता यावर बोलून काय होणार नाही म्हणून आपण जात होतो चहा पिण्यासाठी. दिवसातून एकदा चहा पियालो तर मला बस झाला, पण या काकांना सारखा दिवसातून 2 लिटर चहा लागतो. मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या मागे भाडा घेऊन आलो होतो. आज कॉलेजला सुट्टी आहे वाटते, नाहीतर यावेळी कॉलेजची पोरं इथे असतातच. माझे ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचतायत, मला चांगलाच सर्वांकडून प्रतिसाद भेटतोय. खूप म्हणजे खूप लोक आता मला ओळखायला लागली. आज आपल्या स्टँडला लोणेऱ्यावरून एक सबस्क्रायबर मित्र आपल्याला भेटायला आला होता. मला असंच सपोर्ट करत राहा. खूप खूप प्रेम सर्वांना माझ्याकडून. सध्या तर आपण जात होतो स्टँडला, मग आपण प्रभात कॉलनीमध्ये भाडा घेऊन गेलो होतो. तिथून परत स्टँडला जाताना मित्र भेटला, तो जात होता त्याच्या कामाला. मग आपण भाडा घेऊन आलो होतो पोलादपूरला, सारंग टेप वाकण धामण्याच्या वाडीला. इथे आहे कालिका आईचं जागृत देवस्थान. आता इथे तर आपण भाडा घेऊन पहिल्यांदाच आलो होतो. देवीचीच मर्जी असावी आपण इथे आलो, कारण तिच्या मर्जीशिवाय आपण मंदिरात पाय पण ठेवू शकत नाही. आपण मग कालिका आईचं दर्शन घेतलं आणि तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला देवीच्या नावाने टिक्का लावला. खरं तर इथे येऊन खूप बरं वाटत होतं. नशिबाने इथला भाडा लागला. सर्व देवीचीच इच्छा. पोलादपूर वरून मग आपण निघालो परत महाडला. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून 7,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करून टाका. महाडला येऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला थांबलो. पेट्रोल तसा रिक्षामध्ये आपल्याला कायम फुलच लागतो.